सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11वा विश्वरूप दर्शन योग। भगवान श्रीकृष्णाने जे अर्जुनाला जे आपलं विश्वरूप दाखविले आणि ते विश्वरूप पाहण्याची पहिली दृष्टी दिली म्हणून, तेव्हा धृतराष्ट्रानं विश्वरूप ज्या ठिकाणी दाखवलेलं आहे, संजयने धृतराष्ट्रानं सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला विश्वरूप दाखवलेलं आहे म्हणून, त्याचा अद्भुत महिमा आहे म्हणलं. तरी भगवान श्रीकृष्णाचं विश्वरूप कसं होतं हे धृतराष्ट्रानं समजायला सांगू लागलेलं आहे. जसं 12 सूर्य एकत्र केल्यानंतर ज्या सूर्याचं प्रकाश व्हावं, तर त्या सूर्याच्या प्रकाशापेक्षाही अजून इतकं भयानक असं असणारं ज्या ठिकाणी प्रकाश त्या भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपाचं होतं, असं धृतराष्ट्रानं समजायला सांगू लागले. जसं 12 दिवे एकत्र केलं, 12 दिवे आणि 1000 सूर्य एकत्र जर केलं तर त्याचं तेज प्रकाश जे पडतंय म्हणलं, त्या तेजाचं प्रकाशाचं महिमा कळते का? कळणार नाही. त्याच्यापेक्षाही असं महान प्रकाश ज्या विश्वरूपामध्ये भगवान श्रीकृष्णानं अर्जुनानं दाखविल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचं विश्वरूप दिसलं म्हणलं. हे संजयानं धृतराष्ट्राला सांगू लागली की जसं म्हणलं आकाशामध्ये सर्व विजा एकत्र कराव्यात आणि एकत्र विजा, हजारो विजा जर एक विजेचं चमकण्याचं सामर्थ्य किती आहे म्हणलं, कडकड कडकड केल्यानंतर पुरा जगभर आवाज येतो म्हणलं. तसं एक वीज जसं हजारो विजा एकत्र केल्यानंतर त्या ठिकाणी जे अग्नी तयार होते म्हणलं, विद्युत अग्नी तयार होते आणि जे प्रकाश एवढं गहन आहे, एवढं कठीण आहे, ते अग्नी तयार होते आणि ते अग्नी तेजाचं महातेज म्हणल्यानंतर पृथ्वी जाळून टाकते की काय, एवढं असणारं जे अग्नी तयार होते म्हणलं. ते एकत्र केल्यानंतर जसं दिसावं त्यापेक्षाही 10 पटीनं भगवान श्रीकृष्णाचं विश्वरूप अर्जुनाला दिसू लागलं. जसं सर्व प्रकाश एकत्र करावं आणि त्या प्रकाशाच्या अंगकांतीच्या बरोबरीला काही प्रमाणात सारखे होईल, परंतु विश्वरूपाच्या तेजासारखं शुद्ध तेज ह्या जगामध्ये नाही म्हणून. जगामध्ये सर्व प्रकाश एकत्र करून त्याचा प्रकाश जर काढलं तरी ह्या विश्वरूपासारखं भगवान श्रीकृष्णाचं शुद्ध स्वरूप नाही, हे सत्य आहे म्हणून. असं असणारं ज्या भगवान श्रीकृष्णाचं तेज सर्वत्र पसरले होते, मग ते व्यासाच्या कृपेने प्रत्यक्ष पाहायला मिळाले म्हणून हे अर्जुनाचं भाग्य आहे म्हणून. त्या विश्वरूपामध्ये हे जग भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला जे विश्वरूप दाखविलं, त्या विश्वरूपामध्ये हे पूर्ण जग आपल्या संपूर्ण विस्तारासह एका भागाकडे जसे बुडबुडे घेते म्हणलं, पाण्यामध्ये जसं बुडबुडे अलग अलग पाण्यास मिळतात म्हणलं, तसं असणारं ज्या ठिकाणी विश्वरूप अलग अलग पाहायला मिळालं अर्जुनाला म्हणलं. जसं आकाशामध्ये एक गंधर्व नगर आहे, ते गंधर्व नगर एकाच भागाला दिसते, किंवा पृथ्वीच्या एका लहानशा बाजूला कुठंतरी मुंगीनं आपलं घर तयार करते म्हणून, किंवा मेरू पर्वतावर जसं लहान परमाणू असते म्हणलं, तसंच त्याप्रमाणे संपूर्ण विश्व, संपूर्ण जग ह्या देवाच्या शरीरामध्ये अर्जुनाला वेगवेगळे दिसत होते म्हणून. त्यावेळी एक जग आहे म्हणलं पूर्ण, पण त्या जगात वेगवेगळे रूप अर्जुनाला पाहायला मिळाले म्हणून. जसं ज्यावेळी एक विश्वदर्शी आहे त्यावेळी आपण वेगळे आहोत असा तऱ्हेचा भेदभावनेचा थोडासा भाग उरला होता, तोही आता नाहीसा झाला म्हणून. अर्जुनाला वाटलं होतं की काहीतरी जगापेक्षा वेगळं आहे, पण अर्जुनाला कळालं की भगवान श्रीकृष्णच सर्व आहे म्हणलं. अर्जुनाचे अंतकरण विश्वरूपामध्ये पाहून आनंद झालं. अर्जुनाच्या अंतकरणाला एवढा आनंद झालं की अर्जुनाला जागृती आली, परंतु हे बाहेर सर्व आपल्या अवयव, आपले डोळे हात, काय हे डोळे हात पाय कान हे सर्व बळ हरपून गेले होते म्हणून हे पाहून.
पायापासून मस्तकापर्यंत अर्जुनाचा भाग रोमांचित झाला होता व अंगावर काटे येऊ लागलेले होते म्हणजे विश्वरूप पाहून. जसं पावसाळ्यात पाणी पडल्यानंतर पर्वताहून सर्वत्र पाणी सर्वीकडे जात आहे आणि त्याच्यावर जसं असणारं जे हिरवे 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 गवत उठतात म्हणलं पर्वतावर, तर तसं असणारं ज्या भगवान पाणी गेल्यानंतर जसं गवत उठावं तसं हे विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुनाला आपल्या अंगावर केस एकसारखा खडी उभारून राहिली म्हणून. जसं चंद्रकिरण आहे, चंद्रकांत मणी आहे, चंद्रकांत मणी चंद्राचा प्रकाश पडल्यानंतर ते मणी आपला पण विरघळून जातो म्हणून, दरवळतो म्हणलं. तसं भगवान श्रीकृष्णाचं विश्वरूप अर्जुनानं पाहिल्या तो लगेच असणारा ज्या ठिकाणी आनंदित झाला म्हणलं. जसं कमळाच्या फुलाचं रस सेवन करण्यासाठी भ्रमरकिडा गेला आणि भ्रमरकिड्याचं तत्व असं आहे की सूर्य ज्या ठिकाणी भ्रमरकिडा फुलाचं परागसेवन करण्यासाठी गेला आणि कमळाचं फूल दिवस मावळल्यानंतर फूलही मावळतो म्हणलं, दिवस उगवल्यानंतर फूल उगवतो म्हणलं. पण संध्याकाळच्या टाइमला एका वेळेस भ्रमरकिडा गेला, तो फुलाचं परागसेवन करत होता, तेवढा दिवस मावळला. तर तो भ्रमरकिड्याचं तत्व असं आहे की लाकडाला कोरून बाहेर येतो, पण त्या फुलाला कोरून बाहेर येऊ शकणार नाही, कारण त्या भ्रमरानं फुलावर एवढं प्रेम ठेवलेलं आहे, एवढं इमानदारी ठेवलेलं आहे, एवढं विश्वास ठेवलेला आहे. ज्या फुलानं मला मकरंद सेवन करण्यासाठी दिलेलं आहे, तर माझा जीव गेला तर हरकत नाही, या फुलाला कोरून बाहेर यायचं नाही. म्हणून जेव्हा त्या फुलाच्या कळीमध्ये बसतो तेव्हा ते धाट इकडून तिकडं हलावं. आणि त्याचप्रमाणे अर्जुनाच्या विश्वरूप पाहिल्या शरीर असणारं जे कापत होते म्हणलं, कमळाच्या झाडासारखं जसं झाड इकडं तिकडं हलवून कापावं तसं शरीर हे विश्वरूप पाहिल्याबरोबर कापत होते. जसं कापूर ज्या केळीत तयार होतो आणि त्या केळीच्या गाभ्यावरील सोपटे उकलीत असताना आतमध्ये कापूर कोंद्यामुळे प्रत्येक सोपटापासून कापराचे कण खाली पडतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या डोळ्यातून आनंद अश्रू पडत होते म्हणून. केळीमध्ये कापूर तयार होतो, केळीच्या गाभ्यावर सोपटे काढल्यानंतर जसं ते कापूर म्हणल्यानंतर पाणी जसं गळते म्हणलं, गळाल्यानंतर सोपटातून जसं पाणी गळतंय खाली पडते, तसं अर्जुनाच्या डोळ्यातून आनंद अश्रू गळत होते की काय विश्वरूप आहे देवाचं म्हणून. जसं भरलेल्या सागराला चंद्रद्वयाने चंद्र पाहिल्यानंतर सागराला जसं भरती येते, तसे अर्जुनाला सुखाच्या भावनाने भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन आनंदित झाला आणि चंद्रोदय झाल्यानंतर सागराला जसे भरती येते तसे अर्जुनाला आनंदित युक्त उचंबळ्या येऊ लागले म्हणून. जसं याप्रमाणे 8 सात्विक भाव परस्पर जणू काय चढाओढ करीत त्याच्या अंगी भरले, त्यामुळे अर्जुनाला ब्रह्मानंदाचे साम्राज्यच लाभले म्हणून. अर्जुनाला ब्रह्मानंदाचे साम्राज्य लाभले म्हणून, कारण हे विश्वरूप पाहिल्यानंतर आनंद झालं. विश्वरूप दर्शन सुखाच्या अनुभवानंतर भगवान श्रीकृष्णाने आपल्या कृपादृष्टीने पाहून जे गीताचं संवाद भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागले होते आणि ते संवादाकरिता सर्व दैवताचे रक्षण केले म्हणले हे गीता सांगून, तेव्हा अर्जुन हे गीता ऐकल्यानंतर युद्ध करावं का करू नये हे देवानावर आला. त्याच्यावर दीर्घ विश्वास सोडून त्याने आपल्या देहबाणाचा मार्ग पाहिला म्हणलं, युद्ध करणं योग्य आहे म्हणलं. ज्या बाजूला श्रीकृष्ण बसले होते त्याच बाजूकडा नतमस्तक होऊन हात जोडून भगवान श्रीकृष्णाचे अर्जुनाने प्रेमाने बोलू लागला व अर्जुन म्हणाला, हे प्रभू, हे भगवान श्रीकृष्णा, तुमचा जय जयकार असो म्हणलं. कारण देवा, तुमची माझ्यावर अद्भुत कृपा आहे, आघात कृपा आहे देवा. तू मला जे विश्वरूप दाखिलास, तुझं प्रार्थना करण्यासाठी, तुझं विश्वरूप पाहण्यासाठी अनेक ऋषींनी हजारो वर्ष तपश्चर्या केली, पण ते विश्वरूप दाखवलं नाहीस. अनेक भक्त उपवास धरून वाऱ्यावरच राहिले, पण त्याला विश्वरूप दाखवलं नाहीस. अनेक व्रत वैकल्य केले,
त्याला विश्वरूप दाखील नाहीच देवा, पण मी एवढं सामान्य भक्त असतानाही मला तू विश्वरूप दाखीलच देवा, कारण खरोखरच तुमचं कृपाशीर्वाद आहे देवा. धन्य धन्य, मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. म्हणून अर्जुन म्हणू लागला, असे भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू भगवान श्रीकृष्ण चांगले केलेत, मला फारच मला समाधान झालं आहे म्हणलं विश्वरूप पाहून. पण तुम्हीच या सृष्टीला आधार आहात, सृष्टीची निर्मिती करणार तुम्हीच आहात पृथ्वीची, आणि या तुमच्या आधारानेच हे पृथ्वी चालणार आहे हे मला आज समजलं. ही गोष्ट आज माझ्या प्रत्यक्ष दृष्टीस पडली देवा. मंद्रांचल पर्वत जे आहे मोठं, त्या मंद्रांचल पर्वताच्या आश्रयाने मोठे मोठे हिंसक प्राणी, दाट जंगल असल्यामुळे ते हिंसक प्राणी आपलं प्राण वाचवण्यासाठी राहतात. त्याप्रमाणे देवा तुमच्या या देहाच्या ठिकाणी अनेक भुवने पाहत आहेत, तसंच देवा ह्या तुमच्या देहाच्या एकाच ठिकाणी अनेक भुवने पाहत आहेत म्हणलं. स्वर्ग, मृत्यू, पाताळ, देवलोक, हेमलोक. तसा असणारा भगवान श्रीकृष्ण आकाशाच्या विस्तारात जसे आकाश म्हणल्यानंतर ताऱ्याचा समुदाय असतो म्हणत. आकाशामध्ये संध्याकाळच्या टाइमला तारा असतेच म्हणलं. जसं झाड जर मोठं असेल तर त्या ठिकाणी अनेक पक्षी आपले घरटे बांधून त्या झाडावर राहू शकतात म्हणलं. तसंच महाराज आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी तुझ्या ह्या विश्वरूप देहात इंद्रादिक देवागणाचं स्वर्ग दिसत आहेत. म्हणून देवा तुम्ही फार मोठे आहात, म्हणून तुमच्या ठिकाणी इंद्रादी देवगण सर्व स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तुमच्या रूपात दिसत आहे म्हणून. अशा असताना जे श्रीकृष्ण या देहात या महाभूताच्या अनेक पंचकड्या भूतसृष्टीतील भूत समुदाय मला दिसत आहेत म्हणून देवा. अनेक भूतसृष्टीतील समुदाय मला दिसत आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्ण तुमच्या या विश्वरूपामध्ये सत्यलोक दिसत आहे. तर 4 तोंडाचा ब्रह्मदेव सुद्धा तुमच्या विश्वरूपात दिसत आहे. दुसऱ्या भागाकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा कैलासही तुमच्या विश्वरूपात दिसत आहे देवा. नित्य नूतन असलेल्या पार्वतीसह भगवान शंकर सुद्धा तुझ्या एका भागात दिसत आहे देवा. मी पाहिले म्हणलं हे देवा, हे प्रभू, हे श्रीकृष्ण, तुम्हाला देखील तुमच्या विश्वरूपात पाहत आहे म्हणून. येथे तुझ्या विश्वरूपात अनेक कश्यपादी सर्व ऋषीची कुळे तुझ्या विश्वरूपात दिसत आहेत. नाग समुदायासह पूर्ण पाताळही विश्वरूपात दिसत आहेत म्हणून. हे भगवंता तुझ्या एक एक अवयवाच्या भिंतीवर 14 भुवने चित्राच्या आकाराने रेखाटले आहेत असे दिसत आहे म्हणून. म्हणून त्या भुवनातील प्रत्येक प्रकारची लोकही आहेत. ते जणू रेखाटलेल्या आकृतीत रंग भरलेली वेगळी चित्ररचना आहे. असा तुझा अलौकिक मोठेपणा मला अनुभवण्यास मिळत आहे. म्हणून देवा तू मला विश्वरूप पाहण्यासाठी दिव्य दृष्टी सामर्थ्य जेव्हा दिलास तेव्हा मी विश्वरूप पाहत होतो. पण जणू तुझ्या बाहुदंडाला अंकुर आकाशाचा अंकुरच फुटलेलं वाटत होतं म्हणून. म्हणून श्रीकृष्णा तुझा एकच हात एकाच वेळी सर्वत्राचा व्यापार अखंडपणे करीत असलेला मी पाहत होतो म्हणून. या जगामध्ये एकच हात तुझं सर्वीकडे अखंड स्वर्ग, मृत्यू, पाताळामध्ये काम करत असलेलं पाहत होतो. अव्यक्त ब्रह्माच्या विस्ताराने जशी ब्रह्मांडाची कोठारे उघडावी तशीच तुमची आघात खोलीची उदरे भासतात म्हणलं. अनंत ब्रह्मांडाच्या विस्ताराने कोठारे उघडावी तसं तुमचे हे पोट दिसत होतं महाराज. शस्त्रशीर्षा असे ज्याचे वर्णन पुरुष सुक्तात आहे त्याचे प्रत्यक्ष दाखले कोटीपेक्षा अधिक एकाच वेळी निर्माण होतात. आणि ब्रह्मरूपी वृक्ष जणू वंदस्वरूपी फळाने भरलेला आहे असे दिसले. तसेच हे विश्वरूपी भगवंता मी जिकडे तिकडे तुझी मुखे पाहत आहे आणि त्याच प्रकारचे अनेक डोळ्याची ओळ दिसत आहे म्हणून. इतकेच काय देवा, तुझ्या त्या विश्वरूपामध्ये स्वर्ग, पाताळ, जमीन, दिशा, आकाश इत्यादी सर्व नावे घेऊन बोलणाऱ्याची मती कुंठित झाली आहे. एवढे स्वरूप, मूर्तिमय स्वरूप तुझ्या विश्वरूपात दिसले म्हणून देवा. म्हणून देवा मला हे समजलेलं आहे या पृथ्वीवरील तुझ्याशिवाय एक मुंगीपासून मानवापर्यंत व अणूपासून रेणूपर्यंत आकाशामध्ये तुझ्याशिवाय कोणी नाही म्हणलं. सर्व तूच आहेस म्हणलं. परंतु हे पाहणे व्यर्थ आहे, कारण
सर्वांना तुम्ही पूर्णपणे व्यापिलेले आहे, सर्व तूच निर्माण केलं आहेस म्हणून, तुझ्या आज्ञेने चालणार आहे म्हणून, ज्यांच्या विस्ताराला मर्यादाच नाही अशी महाभूते अनेक प्रकारे जेवढी म्हणून साठविलेली आहेत तेवढा त्यांचा विस्तार हे अनंता तुम्ही आपल्या ठिकाणी कोंबलेला आहे म्हणून एवढा प्रचंड तू कोणत्या ठिकाणावर आलास देवा, आणि येथे बसला आहेस की उभा आहेस, तू बसलेला आहेस का उभा राहिला आहेस, आणि तू कोण्या आईच्या पोटी होतास, आणि तुझा आकार केवढा आहे हे मला काही कळेनासे झालेलं आहे. तुझी रूप कोणती आहे, तुझे वय किती वर्षाचे आहे भगवान श्रीकृष्णा, तुझ्या पलीकडे काय आहे देवा, तू कोणत्या आधारावर आहेस, असे जेव्हा मी विचारपूर्वक पाहिले तेव्हा मला हे समजले की काहीच मला कळत नव्हतं. तर सर्वच मला एकदम दिसले आणि कळले की तुम्ही स्वतःच्या मूलाधार आहात म्हणून, स्वतः मूलाधार आहात, तुमची कोणापासून उत्पत्ती नाही, असे तुम्ही अनादी स्वयंभू आहात म्हणून देवा. तुम्ही उभे राहिलेले बी नाही, काही उंचीही नाही, काही बुटके नाही, तुझ्या खाली आणि वर तूच एकच आहेस. हे भगवंता तू रूप वर्णन स्वतः जर कसं आहेस देवा, तुझे वय तू आहेस हे परमेश्वरा, तुझ्या पाठीशी व पोटाशी अथवा तुझ्या मागे पुढे किंवा तुझी पाठ पोट तूच आहेस देवा, तू स्वतः निर्मिती करणार आहेस. हे अनंत आहे भगवान श्रीकृष्ण, अधिक काय वर्णन करावे, आता तुझा तूच सर्व काय आहेस हे सतत विचार करून झाले आहे. हे भगवंता तुझ्या या रूपात एकच उणीव आहे, कमतरता आहे की देवा, ती म्हणजे आधी मध्ये व अंत ही तीनही विकार नाहीत. खरे पाहता तुझ्या विश्वरूपी मी हे सर्व आधी मध्ये अंत सर्वत्र शोधले, पण त्यांचा कोठेच पता लागला नाही, म्हणून तुझ्या स्वरूपाला ही तिन्ही खात्रीने नाहीत. आधी मध्यांतरहित विश्वेश्वर अमर्याद स्वरूप त्रैलोक नायका, मी तुला याप्रमाणे विश्वरूपात पाहिले. तुझ्या या विश्वात्मक रूपाच्या ठिकाणी ज्या अनेक अवतार इंद्रदेवाच्या मूर्तीचा प्रकट झाला आहे म्हणलं, त्या मूर्तीच्या रूपाने जणू तू अनेक रंगाचे कपडे अंगावर घेतले आहेस म्हणलं, हे तुला पाहिले म्हणलं. विविध मूर्ती म्हणजे विश्वरूप पर्वतावरील तरुवेलीच आहेत, त्या दिव्य अलंकार रूपी फुलांनी बहरून गेले आहेत देवा. असे अनेक पर्वतावरील तरुवेली जसे आहेत म्हणलं, फळांनी पुष्पाने भारून गेले, तसं सर्व विश्वरूपामध्ये जगच तुझ्यावर दिसू लागलेलं आहे. किंवा तू या रूपाने एक महासागर झालेला आहेस, तुझ्या अंगावरील मूर्ती रूपाने तू हेलकावे खाणारे तरंग आहेस, तसेच तू उत्तम महावृक्ष असून मूर्तिरूप फळांनी भारला आहेस. महाराज ज्याप्रमाणे प्राणी मात्रांनी पृथ्वी भरलेली दिसावी किंवा नक्षत्रांनी जसे आकाश भरलेले असावे, तशा अनंत मूर्तीने कोंदलेले तुमचे रूप दिसते म्हणलं देवा. नक्षत्राने आकाश जसं भरावं आणि त्रिभुवनात आणि मोठ्या जसं पृथ्वी प्रत्येक पशु पक्षापासून मानवापासून भरलेली आहे, आकाश जसं नक्षत्रानं भरलेलं आहे, तसं तुझंच या स्वर्ग मृत्यू पाताळापासून तूच भरून उरलेला आहेस देवा, तुझ्याशिवाय कोणी नाही म्हणून. एकेका मूर्तीच्या अंगी संपूर्ण त्रिभुवन निर्माण होते म्हणून, त्रिभुवनी निर्माण होते, लयही पावते. त्या मोठ्या मूर्ती असूनही तुझ्या देहावर जणू काय केसाप्रमाणे आहेत म्हणून, तुझ्या अंगावर केसाप्रमाणे आहेत. प्रचंड असा विस्तार ज्याचा असा आहे, तुम्ही आम्हा तरी कोण हे पाहू लागलो, तो तुम्ही म्हणजे आमचेच सारथी भगवान श्रीकृष्ण असं दिसून आले. तर भगवंता विचारांती मला समजले, तू निरंतर असाच व्यापक आहेस देवा. मी विचार पाहिलं तर तू निरंतर व्यापक आहेस, तुझा अंत कुणाला लागणार नाही. आणि मग त्या भक्तावर कृपा करण्याकरता तू भोळा आहेस म्हणलं, आणि कोणतंही रूप घेतोस आणि भक्ताला प्रसन्न होतोस देवा. तसं अहो हे चार भाऊचे रूप पाहिल्याबरोबर मन डोळे हे दोन्ही गार होतात म्हणून, आणि गळा मिठी घालण्याला हात पुढे सरसावे, तो दोनच भाऊनी जे कवटाळता येते म्हणलं, असा तू सहकार्य करतोस म्हणलं. अशा विश्वेश्वरा, अशा श्रीकृष्णा, असे मोहक गोजरवाने रूप आमच्यावर कृपा प्रसाद करण्यासाठी धारण करता की ज्यांना तुम्ही लहान सामान्य व सुंदर दिसता, त्या आमच्या पाहण्यात दोष आहे. लहान दिसता, सुंदर दिसता, आमच्या पाहण्यात दोष आहे. आमच्या ज्ञानदृष्टीवर अज्ञानाचा लेप आहे देवा. म्हणजे तुझं विश्वरूप पाहणं अवघड आहे, विश्वरूप कळणं अवघड आहे. हे काही असो, पण आता माझ्या दृष्टीवरील अज्ञानाचा लेप नष्ट झाला देवा. तू मला विश्वरूप पाहण्याची दृष्टी दिलास, आणि आपण मला दिव्य दृष्टी दिली आहे, त्यामुळे तुमची खरी महिमा काय मला कळालं देवा. जसं रथाच्या दांडीच्या मकरावर तोंडाच्या मागल्या बाजूस बसलेले जे तुम्ही त्याचेच हे विश्व
भीष्मात्मक रूप आहे हे मात्र मी स्पष्ट ओळखले देवा. हे भगवान पूर्वी रथावर सारथी असताना जो मुकुट होता तोच हा मस्तकावर धारण केला आहेस ना, पण त्याचे आजचे तेज आणि विशालता वेगळी आहे. हे विश्वरूपा जगाच्या निर्माण करणाऱ्या श्रीकृष्णा, त्या वरच्या हातात फिरवीत असलेले तीक्ष्ण चक्र जो सावरतोस, सुदर्शन चक्र रे सावरतोस, आणि त्या सुदर्शन चक्रानं दुष्टाचा नाश करून आपल्या भक्ताचं संरक्षण करण्यासाठी तीक्ष्ण सुदर्शन चक्र पडद्यावर ठेवतोस, सोडतोस आणि आपल्या भक्ताचं रक्षण करतोस म्हणून. त्यामुळे विश्वरूप धारण करून ती स्वाभाविक खून मोडली नाही देवा. हातात सुदर्शन चक्र ठेवलेलं स्वाभाविक खून मोडली नाही देवा. म्हणून गोविंदा दुसऱ्या बाजूने हातात तीच गदा आहे म्हणलं तुझ्या हातामध्ये, आणि खालच्या बाजूचे दोन हात मात्र आयुधीर येत आहेत म्हणलं. एका हातात गदा, एका हातात असं असणारं सुदर्शन आहे म्हणलं. कारण जे घोड्याचे लगाम सावरण्याकरता पुढे सरकले दोन हात रिकामे आहेत देवा. हे विश्वेश्वरा, याच आविर्भावाने मी इच्छा प्रकट केल्यावर देवा तू एकाएकी विश्वरूप झालास असे मी जाणतो. परंतु देवा केवढा मोठा प्रचंड अद्भुत चमत्कार आहे देवा. कारण मला हे विश्वरूप पाहिल्यानंतर एवढं आश्चर्य वाटलं. कारण हे आकाश सुद्धा, अवकाश सुद्धा मला काही राहिलं नाही. त्यामुळे माझे मन वेडे झाले म्हणलं देवा. हे तुझं ऐकलं तर एवढं आश्चर्य वाटतं मला. काहीच नाही, माझं मन वेड होऊन गेलं. कसं विश्वरूप असेल. म्हणून देवा हे विश्वरूप येते आहे की नाही याचा भरोसा वाटत नाही. या अंगकांतीची जे नवेपणा आहे आश्चर्यकारक आहे म्हणलं. जेव्हा असं विश्वसमुदाय तुझ्या शरीरावर कोंदून ठेवलास देवा, म्हणून या विश्वरूपाच्या तेजात अग्नीची दृष्टी करपत आहे. सूर्य देखील काजवा भासतो. अशा विश्वतेजाचे प्रखर पण आश्चर्यकारक आहे. सूर्यसुद्धा अंधार, सूर्यसुद्धा काजव्यासारखं वाटावा असं तुझं विश्वरूप आहे म्हणलं. या प्रचंड प्रखर तेजाच्या सागरात सर्व सृष्टी जणू काही गडप झाली आहे किंवा प्रलयकालीन विजाच्या पदराने आकाश झाकले आहेत. तर अशा एवढं तेज भयानक पडलेलं आहे की या तेजामुळं सृष्टी जणू काय सृष्टी पूर्ण संपून गेली आहे की काय, असं एवढं प्रलयकाळ विजाच्या प्रकाशानं आकाश असणारं दिसू लागलेलं आहे. सृष्टी संपून गेलं आहे काय असं काय वाटू लागलेलं आहे म्हणून जणू काही संहाराच्या तेजांच्या ज्वालातून आकाशातच संपूर्ण विजाचं मांडव बांधले आहे की काय असं दिसू लागलं. त्यामुळं आता ते दिव्य ज्ञानाच्या डोळ्यांनी पाहत नाही देवा. म्हणून अधिकाधिक वाढणारा हा प्रकाश दहा व्हावा असा आहे. त्यामुळे त्याला पाहताना दिव्य चक्षुना निरीक्षण करताना त्रास होतो आहे. जणू काही काळाग्नी रूपी रुद्राच्या ठाई गुप्त असलेल्या या महाप्रलयच्या अग्नीच्या भडका तरतीय नेत्राची कळी उमलावी त्याप्रमाणे भासत आहे देवा. हे तिसरा डोळा उघडल्यानंतर महादेवाचं जसं कळी उमलावी तसं तुझं स्वरूप दिसू लागलेलं आहे. जसं पसरलेल्या प्रकाशाने प्रलयाग्नीचे ज्वाळ्याचे वेडे पडल्यामुळे ब्रह्मांडाचे कोळसे होत आहे म्हणून हे प्रकाश पडल्यानंतर ब्रह्मांडाचं कोळसे होत आहे काय असं वाटू लागलेलं आहे. असा अद्भुत तेजाचा तुझं पुंज तेज प्रकाश या जन्मात मी हे विश्वरूपाचे आश्चर्य पाहत आहे म्हणलं. एवढं एकवेळेच पाहिलं. एकूण देवा तुझ्या व्यापकत्व आणि तेजात मर्यादा नाही म्हणलं देवा. हे भगवंता तू परब्रह्म आहेस. ओंकारातील अ उ म 3 पूर्ण मला आणि बिंदू हे अर्धमात्रा अशा 3.5 मात्रे पलीकडचा आहे. ज्याचे ठिकाणी वेद शोधत आहेत ते वेदाला सुद्धा अंत लागणार नाही देवा म्हणलं. म्हणून जे साकार विश्वाचे उगमस्थान, जे विश्वरूपी ठेव्याची एकमेव खान, ते अविनाशी वेरहित गुड ते तुम्हीच आहात. हे विश्वदेवा तू धर्माचा जिव्हाळा आहेस. धर्माचं संरक्षण करून अधर्माचा नाश करणारा धर्माचा जिव्हाळा आहेस. तू मूळचा सिद्ध असून नित्य नवा आहेस व अलौकिक पुरुष विशेष आहेस असे मी म्हणतो. हे विश्वरूपा अशा देवा तू आधी म्हणते अंतरहित आहेस. स्वतःच्या शक्तीने अपार असून तुला सर्व बाजूने असंख्य हात आणि चरण आहेत देवा. तुला सर्व बाजूने असंख्य हात आहेत, असंख्य चरण आहेत. तुझं वर्णन करता येणार नाही. जसं चंद्र सूर्य तुझ्या डोळ्यांनी तू कृपा आणि कोप या लीला दाखवतोस. चंद्र सूर्याचा प्रकाश सुद्धा फिक्क पडू लागलेला आहे. तू तमरूपी नेत्राने एखाद्यावर रुसतोस आणि कृपासागर होऊन एखाद्यावर पालन करतोस देवा. ज्या ठिकाणी अधर्मनीतीने वागणाऱ्यावर रुसतोस आणि तुझ्यावर भक्ती करणाऱ्याला कृपासागरातून पालन करतोस देवा. अशा असणारा महाराज, अशा तुला मी पाहत आहे देवा. हे सत्य आहे देवा.
पेटलेल्या प्रलयाग्नीचे ते जसे असावे तसे तुझे मुख दैदिप्यमान आहे. जसं पेटलेलं प्रलयाग्नी आहे, एखादं जंगलाला अग्नी लागलं तर जसं पेटावं तसं तुझं स्वरूप आहे देवा. आणि वनव्याने पर्वताला पेटून घेतल्यानंतर ज्वाळा जसं जिकडं तिकडं उठून जातात आणि सर्वत्र असणारे जे प्राणी त्या जाळीला बघून असणारे जे भीत पडतात, तसं तुझी जीभ दाढ दात यांना चाटत लोळत आहे म्हणलं. तसं तुझी जीभ दाढ दात सर्व चाटत लोळत आहे म्हणलं. तुझं वर्णन करणं शक्य नाही देवा. या वदनाचे उष्णतेने सर्वांगाचे तेजाने संतप्त झालेले विश्व अत्यंत क्षुब्ध झालेलं आहे म्हणलं. म्हणून असे असणारे जे देवा, या तोंडाने उष्णतेने सर्वांगाच्या तेजाने, तुझ्या सर्वांगाच्या तेजाने प्रकाशाने हे विश्व एकदम स्तब्ध झालेलं आहे म्हणून. म्हणून स्वर्ग मृत्यू पाताळ पृथ्वी अंतरिक्ष 10 दिशा आणि सर्वव्याप्त किंवा एकमेकात गुंतलेले क्षितिजे आहेत, हे सर्व तू एकट्यानेच व्यापले आहेस देवा. सर्वीकडं तू एकटाच व्यापला आहेस म्हणून मी कौतुकाने पाहतो. पण तुझा भेसूर स्वरूपात आकाशाचं सर्व बुडत आहे म्हणलं. म्हणून तुझं भेसूर स्वरूप या आकाशाचं सर्व बुडत आहे मी पाहिलेलं आहे म्हणून या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले. या विश्वरूपाच्या अद्भुत रसांच्या लाटांनी, या विश्वरूपाच्या अद्भुत रसाच्या लाटांनी 14 भुवनांना वेढा दिला आहेस देवा. तू मी एकटा काय कळून घेणार म्हणून. म्हणून तुझे असामान्य व्यापकपण कोणालाही कळत नाही देवा. तुझ्या स्वरूपाचा एवढं उग्रपणा आहे, एवढं रागिष्टपणा आहे, ते कोणालाही सहन होत नाही. त्यामुळे सुख तर दूरच राहिले, पण हे जग कसे बसे प्राण धारण करून राहिले इतकेच म्हणलं. भगवंता तुला पाहून भयाचे भरते कसे आले ते कळत नाही. आता दुःखाच्या लाटात तिन्ही लोक अशा घटांगळ्या खात आहेत म्हणून नाही तर तुझ्यासारख्या महात्म्याच्या दर्शनाने देवा भय दुःखांना आमंत्रण का असावे. पण या गुणांनी हे स्वरूप सुखकारक होत नाही ते मला जाणवत आहे म्हणून. जोपर्यंत तुझे यथार्थ रूप ज्ञानदृष्टीने पाहिले नाही तोपर्यंत जगातील सर्व लोकांना संसारातील विषय चांगले वाटतात म्हणून. तुझे स्वरूप जोपर्यंत पाहिलेलं नाही त्याला संसारातले विषय चांगले वाटतात. पण आता तुझे रूप सर्वांनी पाहिले त्यामुळे विषय संसार सुख विटून जावं आणि हे भगवान श्रीकृष्ण सुख लाभावं आणि भगवान श्रीकृष्णाचं हे उग्र रूप सामान्य जीवांना सात्विक आणि अमर पदाला नेणार आहे हे असणाऱ्या या ठिकाणी संसारी लोकांना कळलं म्हणलं. तुझं रूप पाहिल्यानंतर म्हणलं तुला पाहताच क्षणी एकदम तुला आलिंगन देता येईल काय म्हणलं. आलिंगन देता येईल का नाही म्हणलं. देता येणार नाही तर शोक संकटात राहावे कसे म्हणलं. म्हणून मागे सरावे तर अनिवार्य संसार आड येतो म्हणलं. मागे सरकावं तर संसार आड येऊ लागलेला आहे म्हणलं. आणि तू असल्याने तुला समजून घेता येत नाही म्हणलं. देवा तुझं जर दर्शन घ्यावं म्हणाल तर संसार आड येऊ लागलेला आहे. म्हणून अशा संकटात सापडलेल्या त्रिलोकातील बापुड्या जीवांचा कोरडा होत आहे देवा. मागे सरकावं तर संसार सोडत नाही, पुढे जावं तर संसार जाऊ देत नाही. म्हणून या लोकांचा हुरडा झालेला आहे. देव न कळाल्यामुळे संसारामध्ये लोक अडचणीमध्ये आले आहेत म्हणून. हा विचार मला पटला आहे. देवाचे रूप पाहून स्वर्ग मृत्यू पाताळ त्रैलोकी दुःखी झाले असे म्हणणे चुकीचे आहे. कारण भगवंताचे कोणतेही रूप पाहिले तरी दुःखाची निवृत्ती होते असा सिद्धांत असताना या विश्वरूपाला पाहून त्रैलोकी दुःखी कसे होईल. हे तुझ्या विश्वरूपाला पण त्रैलोकी दुःखी होणार नाही देवा. त्रैलोकी स्वर्ग मृत्यू पाताळ सुखी होणार आहे असा अर्जुन म्हणून लागला. त्याची संगती अर्जुनाच्या मुखाद्वारे ज्ञानेश्वर महाराजांनी असे सांगितले म्हणलं की त्रैलोक्यातील जीवांना विश्वरूपाचे दर्शन झाले त्यामुळे विषयाविषयी वैराग्य प्राप्त होऊन सुख प्राप्त व्हावे हे करे. ह्या विषया संसारामध्ये वैराग्य प्राप्त होऊन सुख प्राप्त व्हावे हे करे. परंतु सर्व जीवांना संसारामधलं सुख नाशवंत आहे, भगवंताचं सुख शाश्वत आहे हे मला विश्वरूप पाहिल्यानंतर कळालं म्हणलं. अशा सजिदानंद ब्रह्माच्या रूपाचे दर्शन झाले देवा. स्थूल असे उग्ररूपच दिसत होते त्यामुळे ते दुःखी होत होते म्हणून अग्नीने पोळलेला एक माणूस शरीराचा दाह शांत होण्यासाठी अग्नी जर पोळली तर अग्नी आपलं शरीर शांत व्हावं म्हणून तो सागराकडे जसं पळावं. पण तेथील भरती आल्यावर पाण्याच्या प्रचंड लाटामुळे वेगळ्या रीतीने घाबरावं. आता जर समुद्रातलं पाणी घेऊन अंगावर टाकावं तर ते सागराची भरती असं येऊ लागलेली आहे म्हणून तो 2 माणूस संकष्टामध्ये सापडला म्हणलं. कसं करावं म्हणलं. तसे या जगातील जीवाचे झाले आहे म्हणलं देवा. तसे या जगातील जीवाचे झाले आहे. तेथील भरती आलेल्या पाण्याच्या प्रचंड लाटामुळे वेगळ्याच रीतीने घाबरावे हे जसे तशा जगातील जीवाचे झाले आहे. तुझ्या विश्वरूपाला पाहून ते तळमळत राहिले. त्यामध्ये त्या पलीकडे ज्ञानसंपन्नाचे समुदाय फार चांगले आहे म्हणून देवा असा हा जीव संसारामध्ये अडकून पडलेला आहे. अंगाला जाळ लागल्यानंतर सागरात जावं, सागरानं अंग विझून घ्यावं म्हटल्यानंतर लाटा येऊ लागले, लाटाला घेऊन वापिस येऊ लागलेल्या.
तसं देवा तुझं या ठिकाणी दर्शन घ्यावं, तुझी भक्ती करावं, पुढे जर गेलं तर संसार पुढे येऊ लागलेला आहे, असं अडचणीत सापडले आहेत. म्हणून देवा हे ज्ञानपंडित तुझ्या स्वरूप भूत ज्ञान तेजाने सर्व कर्माची अज्ञान वासना रागदिवश इत्यादी बीजे जाळून आपल्या जीवभावासह तुझ्या निर्गुण स्वरूपात एक रूप होत आहेत. म्हणून देवा तुझं हे स्वरूप पाहिल्यानंतर हे संसारामधलं अडथळा दूर होऊन तुझी भक्ती करण्याला सामर्थ्य मिळते. देवा तू विश्वरूप जागलेला आहेस. देवा जगाची निर्मिती तू करणार आहेस. तुझं मला वर्णन करणं शक्य नाही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणते. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीक वरद श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की